आपल्या देशातल्या पोरांचं टेन्शन काय आहे माहिती आहे का? इंजिनिअरिंग, डॉक्टर की किंवा सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणं नाही, तर सगळ्यात मोठा टास्क काय आहे? तर पेपर फुटायच्या आत आपण अभ्यास पूर्ण करायचा का पेपर फुटीची वाट बघायची? काय चाललंय? म्हणजे पोरं रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात आणि इकडे सिस्टम अशी आहे की अभ्यास करण्याआधीच मार्केटमध्ये पेपरची पीडीएफ फिरत असते. आता केंद्र सरकार म्हणतंय टेन्शन घेऊ नका, कायदा आणतोय, फास्ट ट्रॅक कोर्ट आणतोय आणि दोषींना सरळ अंदर करू, कुणालाही सोडणार नाही. ऐकायला किती भारी वाटतंय ना? पण थांबा, गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी इंजिन कुठून गळतंय हे बघितलंय का कधी? द इंडियन एक्सप्रेसच्या एका भारी रिपोर्टने या सगळ्या व्यवस्थेचा बुरका टराटरा फाडलाय. आता आकडे ऐकले ना तर डोक्याला हात लावून बसाल. गेल्या 23 वर्षात म्हणजे 2002 पासून 2025 पर्यंत देशातले तब्बल 45 मोठे पेपर फुटले, जे रेकॉर्डवर आहेत. प्रत्येक परीक्षेत कमीत कमी 1 लाख नाहीतर त्याहून अधिक पोरं बसली होती. 3,86,00,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य या घोळात अडकलंय. पण खरी मज्जा बघा, या 45 पैकी फक्त 2 प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. बाकीच्या प्रकरणांचं काय झालं? तर तिकडं फायलीवर धूळ साचलीय, तपास सुरू आहे आणि आरोपी मस्तपैकी जामिनीवर बाहेर येऊन मोकाट फिरत आहे. म्हणजे बघा, गुन्हा करायचा, वर्षानुवर्ष केस लांबवायची, तारखावर तारख्या घ्यायच्या आणि शेवटी पुरावेच गायब. न्याय मिळतो की काय चाललंय कुणास ठाऊक. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणताय आपण फास्ट ट्रॅक कोर्ट आणू आणि विषय संपून टाकू. पण ही जादूची कांडी आहे का? मुळात हे फास्ट ट्रॅक कोर्ट चालवतो कोण? केंद्राचा याच्यावर थेट कंट्रोलच नाही. ही सारी जबाबदारी राज्य सरकार आणि हायकोर्टावर आहे. अहो, आपल्याकडे आधीपासूनच महिलेवरचे अत्याचार, पोक्सो किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट सुरू आहेतच की. तिथली परिस्थिती काय आहे? देशभरात 24 लाखाहून अधिक प्रकरणे या फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये अजूनही प्रलंबित पडली आहेत. जिथं आधीच जॅम झालेली ट्रॅफिक आहे तिथं नवीन गाड्या आणून सोडल्यास काय होणार? नुसती धूळच उडणार ना. आणि हे वरून अजून एक भारी, ज्या कायद्याच्या जोरावर आपण सुटकेचा श्वास घेतोय त्याच प्रकरणांमध्ये राजकारणी लोकांची नावे समोर येतात. तेव्हा काय वाटतं? 2002 असो, 2015 असो किंवा अगदी अलीकडच्या नीट परीक्षा असो, पेपर लीक करणाऱ्यांच्या यादीत मोठे अधिकारी, कधी क्लास शिकवणी घेणारे गुरुजी, तर कधी चक्क राजकारणातले आमदार लोक अडकलेले दिसतात. मग त्यांच्यावर कारवाई करायची वेळ येते तेव्हा यंत्रणेचे हात का थरथरतात? इकडे पोरं 4-4 वर्ष वयाची घालवतात, घरचे शेती विकून कर्ज काढून शहरात शिकायला पाठवतात आणि निकाल काय लागतो? तपास सुरू आहे. अरे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्यावर जर न्याय मिळणार असेल तर तो न्याय नाही, ती थट्टा आहे. फक्त फास्ट ट्रॅक कोर्टच्या घोषणा देऊन निवडणुकांचे खेळ खेळण्यापेक्षा मूळ कारणावर घाव घालावा लागेल. जोपर्यंत या सिस्टम मधील भ्रष्ट जाळे मुळासकट उपटून काढले जात नाही तोपर्यंत नुसत्या घोषणांचा पाऊस पडून काहीच फायदा होणार नाही. कारण लक्षात ठेवा, देशाच्या विकासाची गाडी सुसाट पळवायची असेल तर युवकांच्या विश्वासाची चाकं डगमगून चालणार नाहीत. बाकी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.